श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये आपण सुखी वास्तूसाठी म्हणजेच आपल्या सुखी संसारासाठी घरामध्ये एकोपा, प्रेम, आनंद, प्रसन्नता राहावी यासाठी विना खर्चाचा घरच्या घरी करता येणारा साधा, सोपा आणि तितकाच महत्त्वाचा असा उपाय बघणार आहोत. सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या जागेमध्ये, तुमच्या घरामध्ये जे काही दोष असतील, ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतील किंवा जे नकारात्मक लहरी असतील त्या पूर्णपणे दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहोत. हा उपाय कधीही तुम्ही महिन्यात एक वेळा करू शकता किंवा तुम्ही 15 दिवसात एक वेळा करू शकता. तुम्ही 3 महिन्यात देखील एक वेळा करू शकता किंवा 6 महिन्यात एकदा तुम्ही करू शकता. त्याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. हा उपाय जो आहे तो आपल्याला वास्तुदेवतेचा सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त करून देईल आणि त्याचबरोबर जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे त्यापासून सुद्धा आपल्याला घराच्या, आपल्या कुटुंबाचं रक्षण करता येईल. त्या नकारात्मक ऊर्जा निघून जातील. आता बघा, नकारात्मक ऊर्जा म्हणजे काहीतरी कोणीतरी केलं किंवा असं तसं नाही. आपल्याला स्वतःच्या घरामध्ये आपण स्वतः नकारात्मकता वाढवत असतो. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय? आम्ही तर एवढे सगळे उपाय करतो घरात सकारात्मकता राहावी म्हणून, पण तुमच्या बोलण्यातून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. म्हणजेच काय की तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, तुम्ही घरात त्यांना शिव्या देणं, तुम्ही तुमच्या घरामध्ये दुसऱ्यांना शिव्या देणं, दुसऱ्यांबद्दल कोणाचं काही चांगलं झालं आहे त्याचं वाईट बोलणं, असं बोलणं किंवा फोनवर कोणाला, तिसऱ्याला कोणाबद्दल वाईट बोलणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या करताय तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत वास्तुदेवता देखील राहत असते. त्यामुळे तो वास्तुदेवता जी आहे तिला माहिती आहे का की तुम्ही जे बोलताय ते दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे, शेजाऱ्यांसाठी आहे, नातेवाईकांसाठी आहे, तिसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसाठी आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही बोलता आहे, तुमची वास्तुदेवता ऐकत आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला ती तथास्तु म्हणत आहे. आणि तुम्ही जे शब्द, ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये दुसऱ्यांसाठी बोलत आहात ना, त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात की न घडतात हे आपल्याला माहीत नाही, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये 100% त्या गोष्टी रिटर्न होऊन येणार आहेत आणि घडतातही. तितकंच तुम्ही ते खरं समजा. त्यामुळे आजच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, कोणालाही कोणत्याही गोष्टी करणं, वाईट गोष्टी करणं सोडून द्या. कारण तुमचं नुकसान तुम्ही करून घेता आणि यामुळेच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरत आहे. तर ही सगळी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा जो पहिला उपाय आहे तो आपल्याला प्रत्येकजण करू शकतो. फक्त पिरियड्स असतील तर पिरियड्समध्ये करू नका. सूतक असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला उपाय करता येणार नाही. आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे की संध्याकाळी जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे सगळं होतं, सगळं आपण किचन वगैरे स्वच्छ साफ केलेला असतो. आता घरातील सगळेजण झोपायला गेले की आपण आता झोपायला जायचं त्याच्या थोडासा अगोदर, की जसं आता तुम्ही किचन वगैरे साफ करता तर त्यावेळेस काय करायचं, मूठभर तांदूळ शिजायला टाकायचे. त्याचा भात होईल तो भात एका वाटीमध्ये टाकायचा. वाटी अगोदर थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं किंवा तो गरम असताना वाटीमध्ये टाकायचा, दाबायचा. त्यानंतर पत्रावळी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तो उलटा करून घ्यायचा, म्हणजे भाताची मुदी तयार करायची. आणि जी पण आपण भाताची मुदी तयार करून घेतली आहे त्या आपण जो मुठभर भात घेतला आहे त्यातील थोडाही भात शिल्लक ठेवायचा नाही. किंवा संध्याकाळी बरेच जण अशी कमेंट करतील, आता की ताई संध्याकाळी मग जेव्हा आम्ही जेवण बनवणार त्यावेळेस तो थोडासा ठेवला तर चालेल का? तर नाही. उष्टा केलेला भात म्हणजे आपण खाऊन राहिलेले भात ह्या उपायासाठी चालणार नाही. आपल्याला सेपरेट बनवायचं आहे. भाताची एक मुदी तयार करायची आणि त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा द्रोणामध्ये ठेवलेला भात तुम्ही तुमच्या फ्लॅट असेल किंवा तुमच्या हॉलमध्ये ठेवा,
किंवा किचनमध्ये देखील ठेवू शकता. तुमची एखादी रूम जर रिकामी असेल तर त्या रूममध्ये ठेवू शकता. कुठे ठेवायचं म्हणजे कोणत्याही रूममध्ये ठेवा, पण ठेवायचं कुठे आहे? घराच्या मध्यभागी, म्हणजे त्या रूममध्ये मध्यभागी. आता समजा हॉल असेल तर काय असतं, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यभागी एक जागा असते. बघा मध्ये मोकळी जागा असते तर तिथे ठेवून द्या. आता रूममध्ये ठेवले तर 4 जागा, मध्यभागी जागा असते 4 कोपरे सोडून, तिथे ठेवा. ज्या कोणत्या रूममध्ये ठेवा तिथे तुम्हाला ते मध्यभागी ठेवायचं आहे. आता इथे असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की तुमची एकच रूम आहे, मग काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुमच्या किचनमध्ये बेसिन वगैरे काही असेल, त्या भांडी घासण्याचं जागा वगैरे काही असेल तर ते तुम्ही मध्यभागी ठेवा. पण जेव्हा आपण हे ठेवाल तर त्यावेळेस घरातील सगळ्यांनी यायचं आणि हे काय त्याकडे बघायचं, असं बघून जायचं. त्याच्याकडे बघून ज्यांना असं काही करू नका. जर असं होत असेल तर हा उपाय करू नका. दुसरे भरपूर सारे उपाय आहेत, ते तुम्ही करू शकता. एकदा ठेवा ना की मग आपलं झोपून जायचं, त्यावर परत चर्चा नाही करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं. घरातील कोणीही व्यक्ती उठली तरी चालेल. सर्वात अगोदर अगदी 5:30 म्हणजेच घरातील सगळे उठण्याच्या अगोदर तुम्ही झाडू वगैरे करण्याच्या अगोदर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हा जो भात ठेवलेला आहे तो आपण उचलायचा आहे आणि घराच्या आजूबाजूला कुठेही वाहतं पाणी वगैरे असेल तर त्यात सोडून द्यायचा आहे. तर एखादा मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या बुंद्याशी देखील तुम्ही सोडू शकता, जर पाण्यात तुम्हाला नाही सोडता आला तर. आणि तो भात तिथे ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. तिथे ठेवून नंतर येताना कोणाशी न बोलता, मागे वळून न बघता तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट पाळायची आहे आणि हा उपाय करायचा आहे. हा उपाय करा, नाहीतर दुसरे भरपूर उपाय आहेत, ते उपाय तुम्ही करू शकता. त्याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. जेव्हाही तुम्ही हा उपाय करताय तर कोणत्याही शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे शनिवारी रात्री तुम्हाला भात ठेवायचा आहे, रविवारी सकाळी तुम्हाला तो बाहेर ठेवून द्यायचा आहे किंवा प्रवाहित पाण्यामध्ये तो प्रवाहित करायचा आहे. आता हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, बैठं घर असेल, काहीही असेल, उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरठ्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे. तर इथे बरेच जणांना प्रश्न पडतो, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, मग फ्लॅटमध्ये कसं काय पाणी शिंपडायचं, बाहेर ओलं होतं, जमत नाही. तर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन ते स्प्रे करून ओल्या कपड्याने किंवा सुक्या कपड्याने पुसून घ्या. अशा प्रकारे दार तुम्ही स्वच्छ करा. त्यानंतर दारात छोटी का होईना रांगोळी काढा. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा आपल्याला दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावायचं. हे दोन्हीही पानं मिळाली नाही काही हरकत नाही. पूजा साहित्याच्या दुकानात जाऊन खाऊची पानं मिळतात, नागवेलीची पानं, तर ती पानं तुम्ही आणायची आणि त्याचं देखील तोरण तुम्ही लावू शकता. बघा, म्हणतात ना, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. त्यामुळे आपल्याला जर का ही पानं अवेलेबल नाही झाली, कोणतीही पानं अवेलेबल होतील, म्हणजेच नागवेलीची, आंब्याची किंवा अशोकाची, तर त्याचं ते तोरण लावायचं. आणि त्यानंतर बघा, आपण कितीतरी प्लॅस्टिकची स्वस्तिक, ह्या वस्तू, प्लॅस्टिकचे स्टिकर, जसं तुम्ही दरवाजावर लावता की जिकडे तिकडे कुठे लावलेले असतात, टांगलेले असतात, तर हे काय मी तुम्हाला नाही की तुम्ही ते काढून टाका, पण जसं लावलं आहे, पण तुमच्या दरवाजावर तुम्ही कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढले पाहिजे. भले तुम्ही दरवाजा किती सजवा, काही करा, पण एक कुंकवाचं स्वस्तिक आणि त्याच्या बाजूला 2 उभ्या रेषा किंवा एक हळदीचं स्वस्तिक, त्याच्या बाजूला 2 उभ्या रेषा कुंकवाने किंवा हळदीने शुभ लाभ लिहिलेला असावं. तर तो तुमचा दरवाजा दोन्ही बाजूला, म्हणजेच आपल्या मध्यभागी हा दरवाजाच्या बाहेर ज्या काही दोन्ही बाजूला भिंती असतील तर त्या साईडला देखील तुम्ही स्वस्तिक काढले तरी देखील चालेल. बघा, बरेच जण काय करतात, दुपारी आराम करतात, 6-6:30च्या दरम्यान उठतात, मैत्रिणीच्या तरी घरी जातील किंवा भाजी आणायला जातील. एखाद्या दिवशी काही एमर्जन्सी जर असेल, एखाद्या दिवशी काही कारणासाठी आपण गेलो बाहेर तर हरकत नाही. पण जेव्हा वारंवार या गोष्टी आपण करतो
करतो तर त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसू लागतात. मग ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि घरातील लक्ष्मी जर बाहेर जात असेल तर तुमच्या घरात येणारी लक्ष्मी आल्या पावलांनी उंबरट्यापासून बाहेर जाईल. मग आपल्याला जर लक्ष्मी उंबरट्यावरून बाहेर फिरली तर तुमच्या घरात कोण राहणार? दारिद्र्य राहणार. मग तुमची प्रगती कशी होणार? घरामध्ये सुख समृद्धी कशी राहणार? घरामध्ये दोष कसे सर्व दूर होणार? नाही होणार. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची. घरातील लक्ष्मी जी आहे ती तिन्ही सांजेच्या वेळेस घरामध्येच राहायला हवी. घरातल्या लक्ष्मीने देवासमोर दिवा लावा, तुळशीसमोर दिवा लावा, तुळशीला अगरबत्ती धूप ओवाळून घ्या. तसेच दरवाजामध्ये अगरबत्ती धूप लावा, कारण माता लक्ष्मीला अगरबत्तीचा सुवास किंवा सुवासिक गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. मग तो सुगंध जो आहे तो तुम्ही कोणत्याही प्रकारचा असेल, म्हणजे धूप असेल, कापूर असेल, ऊद असेल, अगरबत्ती असेल तर त्याचा सुगंध तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर दिवे लागणीच्या वेळी करू शकता. दिवे लागणीच्या वेळेस आपण दरवाजा उघडा ठेवतो, देवाला दिवा लावतो, घरामध्ये धूप अगरबत्ती लावतो, तसेच कापूर देखील जाळतो. कापराचा सुवासिक सुगंध असतो. आपण मंत्रस्तोत्र म्हणत असतो, देवाची उपासना आराधना करत असतो आणि यातून काय होतं तर सात्विक वातावरण तयार होतं आणि या सात्विक वातावरणामुळे देवी लक्ष्मी ही घरामध्ये अखंड प्रवेश करते. तुमची जी काही वास्तू असेल किंवा तुमचा संसार असेल तर तो सुखाचा होऊ लागतो. ही एक गोष्ट फॉलो करायला सकाळ संध्याकाळ तुम्ही देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळी दिवा लागल्यानंतर घरामध्ये घंटी वाजवायचा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे ही गोष्टसुद्धा आवर्जून करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आजकाल बघा, अगोदर पूर्वीचे लोक, आपले आजी आई सगळे आपल्याला सांगत होते की आपण अंगण सारवा, अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा किंवा घर शुद्ध करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातील दोष नाहीसे होतात. काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला सांगायच्या. तर आता या गोष्टी होत नाहीत, सारवणं वगैरे. तर अशा वेळेला काय करायचं? प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आणि जो कोणता वार असेल तर त्यावेळेस आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं. आता हळदीचं लेपन कसं करायचं हे तर सर्वांनाच माहीत आहे. जर तुम्हाला हळदीच्या लेपनाचा व्हिडिओ जर हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की जरूर सांगा, मी तो शेअर करेनच. त्यानंतर तरी थोडक्यात सांगते, हळद, गोमूत्र, त्याच्यानंतर कापराचा बारीक करून चुरा घ्यायचा, त्यानंतर पंचगव्य वगैरे असं सगळं जे असतं ते एकत्र करून आपल्या उंबराला हळदीचं लेपन करायचं. त्यामुळे काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी जी असते ते दूर करण्याची शक्ती असते. त्यामुळे निगेटिव्हिटी ही उंबरट्याच्या बाहेर ते ठेवते आणि कापूर जो आहे त्याचा सुगंध असतो तो माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करतो आणि निगेटिव्हिटीसुद्धा शोषून घेतो. त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरट्याच्या हळदीच्या लेपनामध्ये आठवड्यातून एकदा तुमचा जो काही स्पेशल दिवस असेल, म्हणजे कुलदेवीचा वार असेल, शुक्रवार असेल, गुरुवार असेल, सोमवार असेल, मंगळवार असेल, त्या दिवशी तुम्ही आवर्जून घराच्या उंबरट्याला लेपन करा. घरामध्ये आरती करा. आरती घरातल्या सर्वांनी उपस्थित राहून करा. घरातील सर्वजण एकत्र येत नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही स्वतः करा, पण करा. आणि त्या दिवशी आवाज आपल्या देवांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा. दररोज स्वयंपाक वगैरे जे काही तुम्ही दाखवत असाल तर ते ठीक आहे, पण आठवड्यातून एकदा असा दिवस ठरवा की त्या दिवशी स्पेशल तुम्ही काहीतरी बनवा आणि तो नैवेद्य देवांना दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी मिळून ग्रहण करा. बघा, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक प्रभाव दिसून येतील. फक्त हात भरून खडे घातले, घडा भरून वेगवेगळे वस्तू, लॉकेट घातले, घरातील सगळ्या भिंतीवर देवदेवतांचे फोटो टांगून ठेवले, तर जागा नाही एवढी यंत्र ठेवली, एवढ्या वस्तू ठेवल्या, मग सगळे प्रश्न सुटतात असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तरी प्रश्न सुटतात. आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि संसारामध्ये सुख येऊ शकते आणि आपली वास्तू जी आहे तीसुद्धा सुखी होऊ शकते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माहिती मला नक्की जरूर सांगा.
कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलला विसरू नका. आजची सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशा छानशा माहितीबरोबर, छानशा व्हिडिओबरोबर उद्या पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.